नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी लाईव्ह चॅनलवरती। एक प्रश्न विचारतो, तुम्हाला असं वाटतं का की पैसे कमावणं हे खूप कठीण आहे, खूप कष्टाचं काम आहे? जर हो तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कारण सत्य हे आहे, जे लोक सहज आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात त्यांचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो। त्यांना पैसे कमावणं हे ओझं वाटत नाही, तर एक सहज नैसर्गिक प्रक्रिया वाटते। आज या व्हिडिओमध्ये आपण अशा 8 गोष्टी शिकणार आहोत ज्या तुमचा हा दृष्टिकोन बदलतील आणि पैसा तुमच्याकडे सहज येईल असं वाटायला लागेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक मुद्दा एकमेकांना जोडलेला आहे। तुम्ही पाहत आहात मराठी लाईव्ह चॅनल। लक्षात घ्या, पैसे कमावणं किंवा पैसा कमावणं अवघड बनणारी गोष्ट बाहेर नसते, ती आपल्या डोक्यात असते। जर आपण पैशांकडे भीतीने, तणावाने किंवा हे माझ्यासाठी नाही या भावनेने बघितलं तर पैसा कमावणं खरंच खूप कठीण आहे। पण जर आपण योग्य मानसिकता, योग्य सवयी आणि योग्य कृती यांची जोड दिली तर पैसा कमावणं ही एक सहज आणि आनंददायी प्रक्रिया आहे। चला ही प्रक्रिया आपण समजून घेऊया। पहिली आणि सर्वात मूलभूत गोष्ट आहे की तुमचा पैशांबद्दलचा मूळ विश्वास। लहानपणापासून आपण अनेकदा ऐकतो किंवा ऐकत आलेलो आहे, पैसा झाडावर येत नाही, खूप कष्ट करावे लागतात तरच पैसा मिळतो, श्रीमंत होणं सोप्या मार्गाने शक्य नाही। हे विचार आपल्या मनात इतके खोलवर रुजलेले आहेत की आपण अनावधानाने पैसा कमावणं कठीण बनवत जातो आहे। पण जरा विचार करा, काही लोक कमी वेळामध्ये, कमी कष्टात जास्त पैसे कमावतात आणि काही लोक अतिशय मेहनत करूनही जास्त पैसे कमवू शकत नाही। यातला फरक कष्टात नाही तर विश्वासात आहे। जो माणूस मनापासून मानतो की पैसा कमावणं सहज शक्य आहे, फक्त योग्य मार्ग आणि योग्य दृष्टिकोन हवा, तो नवीन संधी जी आहे तो सहज स्वीकारतो, नवीन प्रयोग करायला घाबरत नाही आणि अडचणींना संधी म्हणून बघत असतो। म्हणून पहिलं पाऊल आहे, पैसा सहज कमावता येतो हा विश्वास रोज मनात रुजवा। दुसरी गोष्ट आहे स्पष्ट ध्येय ठरवणं, म्हणजे मॅनिफेस्टेशन। जेव्हा तुमचं ध्येय अस्पष्ट असतं, जसं की मला जास्त पैसे हवेत, तेव्हा मेंदूला दिशा मिळत नाही। पण जेव्हा तुम्ही स्पष्ट ठरवता, मला या वर्षात इतकी रक्कम कमवायची आहे अशा मार्गाने, तेव्हा मेंदू त्या दिशेने संधी शोधायला लागतो। रोज काही मिनिटं शांत बसून तुमचं आर्थिक ध्येय स्पष्टपणे कल्पून पहा, जणू ते आधीच घडलं आहे असं वाटावं। ही सराव पद्धत तुम्हाला त्या ध्येयाशी जोडलेली संधी लवकर ओळखायला मदत करते। लक्षात ठेवा, स्पष्ट ध्येय म्हणजे नकाशा आहे। त्या नकाशाशिवाय प्रवास सुरू करणं कठीण जातं। तिसरी गोष्ट आहे कृतज्ञता, म्हणजे जे आधीच तुमच्याकडे आहे त्याबद्दल आभार मानणं आणि विश्वावर म्हणजे युनिव्हर्सवर भरोसा ठेवणं। जो माणूस सतत माझ्याकडे पुरेसे नाही किंवा पुरेसं नाही या भावनेने जगत असतो, तो सतत टंचाईच्या मानसिकतेत अडकतो। पण जो माणूस मी जे कमावतोय त्याबद्दल कृतज्ञ आहे आणि पुढेही चांगलं घडेल या भावनेने जगतो, तो मोकळ्या मनाने, आत्मविश्वासाने पुढे जातो। ही मोकळी मानसिकताच तुम्हाला नवीन संधी स्वीकारायला, धाडसी निर्णय घ्यायला आणि भीतीपोटी चुकीचे निर्णय टाळायला मदत करते। दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवसातल्या 3 चांगल्या गोष्टींसाठी आभार मानायची सवय लावा। हे साधं तंत्र तुमचा एकंदर दृष्टिकोन बदलून टाकतं। चौथी गोष्ट आहे ॲफर्मेशन। तुम्ही स्वतःशी जे बोलता तेच तुमचा मेंदू सत्य मानायला लागतो। मी पैसे कमावण्यात कमजोर आहे असे विचार जर सतत मनात येत असतील तर तुमचे निर्णय सुद्धा त्याच दिशेने जातात। या उलट रोज सकाळी आणि रात्री स्वतःशी म्हणा, पैसा कमावणं माझ्यासाठी सहज आहे, मी योग्य संधी सहज ओळखतो, माझं काम मला योग्य मोबदला मिळवून देतं। हे शब्द फक्त पुनरावृत्ती नाही, ते तुमच्या आत्मविश्वासाला आकार देतात आणि आत्मविश्वासच तुम्हाला योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला मदत करतो। पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं कौशल्य आणि तुम्ही इतरांना देत असलेलं मूल्य।
पैसा कमावणं सहज वाटण्यामागचं खरं रहस्य म्हणजे तुमच्याकडे असं कौशल्य असावं ज्याची बाजारात खरी मागणी आहे. जेव्हा तुमचं कौशल्य उत्तम असतं तेव्हा तुम्हाला संधी शोधाव्या लागत नाही, त्या स्वतःहून तुमच्याकडे येतात. यासाठी सतत शिकत राहणं खूप आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान AI जसं की बाजारामध्ये आलं आहे. आपण बघतो AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नवीन पद्धत, नवीन कौशल्य. जो माणूस स्वतःमध्ये सतत गुंतवणूक करतो त्याची कमावण्याची क्षमता वेळेसोबत वाढतच जाते. आणि जेव्हा तुमचं कौशल्य उत्तम असतं तेव्हा काम करणं ओझं वाटत नाही. ते प्रेरणादायी, आनंददायी आणि सहज वाटतं, कारण तुम्ही आत्मविश्वासाने आणि सहजतेने ते काम करता. 6वी गोष्ट आहे तुमचं काम कसं करता. जेव्हा काम नाराजीने, ओझं म्हणून केलं जातं तेव्हा तेच काम कठीण आणि थकवणारं वाटतं. पण जेव्हा तेच काम आवडीने, जबाबदारीने आणि पूर्ण मनाने केलं जातं तेव्हा वेळ कसा गेला हे कळतच नाही आणि कामाचा दर्जासुद्धा आपोआप सुधारतो. दर्जेदार काम नेहमी चांगला मोबदला घेऊन येतं, कारण लोक अशा माणसावर विश्वास ठेवतात जो आपलं काम मनापासून करतो. त्यामुळे आपल्या सध्याच्या कामाकडे हे मला करावंच लागतंय या दृष्टिकोनातून न बघता हे काम मला पुढे घडवतंय आणि मी यातून शिकतोय या दृष्टिकोनातून बघा. हा एक छोटा बदल तुमचं संपूर्ण कामाचा अनुभव जो आहे तो बदलून टाकतो. 7वी गोष्ट आहे बचत आणि गुंतवणूक. किती सहज पैसे कमावले तरी जर ते सगळे खर्च होत असतील तर संपत्ती कधीच तयार होत नाही. आधी स्वतःला पैसे द्या हा नियम पाळा. पगार किंवा कमाई आल्यावर सर्वात आधी काही ठराविक रक्कम बचत किंवा गुंतवणुकीत ठेवा आणि उरलेल्या पैशातून खर्च करा. बचत आणि योग्य गुंतवणूक यामुळे तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला लागतो. म्हणजे तुम्ही झोपलेले असतानाही तुमचा पैसा वाढत राहतो. हीच खरी सहजता आहे. जेव्हा फक्त तुमची मेहनत नाही तर तुमचा पैसाही तुमच्यासाठी कमवत असतो. 8वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे संधी ओळखण्याची सहजता आणि सातत्य. अनेक संधी आपल्या आजूबाजूला रोज येत असतात, पण जर मन सतत भीती, तणावात किंवा गोंधळात असेल तर आपण त्या संधी बघूच शकत नाही. शांत, सहज आणि सकारात्मक मन नवीन संधी लवकर ओळखतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य. फक्त एक दिवस सकारात्मक विचार केला आणि एक दिवस बचत केली म्हणून लगेच बदल दिसणार नाहीत. पण जर या सगळ्या सवयी, विश्वास, स्पष्ट ध्येय, कृतज्ञता, अफर्मेशन्स, कौशल्य वाढ, आवडीचे काम, बचत आणि सजगता रोज सातत्याने पाळल्या तर हळूहळू पैसा कमावणं खरोखरच सहज वाटायला लागतं. कारण तेव्हा तुम्ही परिस्थितीशी झगडत नाही तर परिस्थितीसोबत सहज वाहत जाता. तर मित्रांनो, थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर पैसा सहज आकर्षित करण्यासाठी या 8 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे पैसा सहज कमावता येतो, हा विश्वास मनामध्ये रोवा. दुसरी, स्पष्ट ध्येय ठरवा. तिसरी, कृतज्ञता आणि विश्वावरचा भाव ठेवा. चौथी, सकारात्मक अफर्मेशन बोला. 5वी, तुमचं कौशल्य आणि मूल्य वाढवा. 6वी, तुमचं काम आवडीने आणि पूर्ण मनाने करा. 7वी, शिस्तबद्ध बचत आणि गुंतवणूक करा. आणि 8वी, संधी ओळखण्याची सजगता आणि सातत्य ठेवा. हे लक्षात ठेवा, ही मानसिकता तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाते. हे लक्षात ठेवा, ही मानसिकता योग्य दिशेने घेऊन जाते, पण त्यासोबत ठोस कृती, चिकाटी आणि सातत्यही तितकंच आवश्यक आहे. विचार आणि कृती एकत्र आल्या तरच पैसा कमावणं खऱ्या अर्थाने सहज होतं. तुम्हाला या 8 गोष्टींपैकी कोणती गोष्ट सर्वात जास्त पटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत ही माहिती शेअर करा. कारण ही मानसिकता जितकी जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितकी जास्त सकारात्मक ऊर्जा पसरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.